श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीची सेवा आणि उपाय कसे करावेत याचीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। शुक्ल चतुर्दशीला या महिन्यातल्या दिवशीला म्हणजे अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते। तर या दिवशी काय काय करावे काय नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे। उद्या एक पदार्थ आपल्याला चुकूनही खायचा नाहीये, नाहीतर आपल्याला दोष लागतात असं देखील पौराणिक कथांमध्ये सांगितलेलं आहे। कोणता आहे तो पदार्थ, कशी करावी पूजा, अनंताच्या धाग्याचे महत्व, हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे। तर त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याच्या शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा आणि ऑल वर क्लिक करायला विसरू नका। त्याच पद्धतीने आता पक्ष पंधरवडा येत आहे आणि त्यानंतर लगेचच नवरात्र येत आहे। त्यामुळे आजपासून लक्ष्मी कुंचन भरपूर प्रमाणात ऑर्डर करा, कारण नवरात्रीमध्ये आपल्याला 9 दिवस लक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे। लक्ष्मी कुंचन आपल्याकडे 999, 1500 आणि 2200 या कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे। सगळं साहित्य येईल, तुम्हाला जे आवडेल म्हणजे जे परवडेल। आता 2200चं आहे ते छान मोठा जड ग्लास आणि त्याच्याबरोबर डिश आहे। 1500 मध्ये पण साधारण एवढा ग्लास आणि त्याच्याबरोबर डिश आहे। 999 ला फक्त डिश नाहीये, बाकी ग्लास आणि साहित्य हे सर्व काही तुम्हाला येणार आहे। तर तुम्हाला जे कुठलं हवं ते लगेचच बुक करा, म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपर्यंत तुमच्या घरी पोहोचेल। तर तुम्ही म्हणाल म्हाळाच्या पंधरवड्यात ऑर्डर केली तर चालते का? हो, नक्कीच चालते। फक्त ती वस्तू आपल्याला वापरायला काढायची नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं आहे। अनंत चतुर्दशीला सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी। आंघोळीच्या पाण्यामध्ये हळदीचे मिश्रण म्हणजे हळद थोडीशी घालावी। स्त्रियांनी डोक्यावरून केस धुवावेत। अनंत चतुर्दशीचे व्रत सुद्धा धरतात, म्हणजे या दिवशी सकाळी पूर्ण वेळ उपवास धरतात आणि संध्याकाळी उपवास आपल्याला सोडायचा असतो। सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपली सगळी देवांची पूजा झाली की अनंताचा एक धागा मिळतो। आता हा जो कलावा आहे तो वेगळा आणि अनंताचा धागा ज्यामध्ये सोनेरी धागा पण मिक्स असतो, तो अनंताचा धागा आणण्याचे खूप जास्त या दिवशी महत्व आहे। अनंताचा धागा घेऊन यावा, जो आपल्याला बाजारामध्ये सहज 20-1 रुपयाला उपलब्ध असेल। तुमच्या घरात जितक्या व्यक्ती आहेत, आता मुलांना शाळेत चालत नसेल, मुलं मुली, तर तुम्ही आणू नका त्यांचं, कारण ते कुठेही टाकायचं नसतं, पती पत्नी घालू शकता। आणायचं आहे अनंत या दिवशी, त्याची पूजा करायची आहे। सगळ्या देवाच्या पूजेसमोर त्याची पूजा करायची आहे। त्याला 14 गाठी बांधायच्या आहेत। काही अनंत असे सुद्धा मिळतात ज्याला गाठी रेडीमेड असतात, नाहीतर मग त्याचा बंडल मिळतो, त्यात सोनेरी धागा मिक्स असतो, त्याला 14 गाठी बांधायच्या आहेत। या 14 गाठींचं खूप जास्त महत्व आहे, मात्र सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून सांगते त्याला 14 गाठी। प्रत्येक गाठ बांधताना ओम विष्णू देव्यो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत एक एक गाठ बांधायची, आपली मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हा धागा एखाद्या पितळेच्या ताटलीत वाटीत ठेवून सगळ्यांच्या धाग्याची पूजा करायची आणि हळदी कुंकू अक्षता दिवा हे सगळं दाखवायचं आणि आमच्या आयुष्यामध्ये अनंत काळ सुख राहू दे, समृद्धी राहू दे, शांती समाधान राहू दे ही प्रार्थना करायची। या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी, म्हणजे भगवान विष्णूंचा जो नागासहित जो फोटो असतो ज्याच्यात लक्ष्मी बसलेली असते किंवा मूर्ती, आता मूर्ती पण आपल्याकडे आहे, ऑर्डर करा तुम्ही, खूप छान असते ती मूर्ती देवघरात ठेवलेली आणि त्याच्यावर सेवा केलेली। तर ह्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी। समोर असेल तर कलश ठेवावा, एक तुपाचा एक तेलाचा दिवा लावावा आणि या अनंताची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी डाव्या हातात तो अनंत तुम्हाला बांधायचा आहे। आठवणीने सगळ्यांनी बांधा। त्यानंतर हा शक्यतो अनंताचा धागा असेल तर तो पडत नाही, वर्षभर टिकतो, मात्र कलावा बांधला असेल तर तो निघून जातो 14 गाठींचा, तो मग काढून
आपल्याला विसर्जन करायचं आहे पुढच्या वर्षी। आता तुम्ही जेवढे दिवस हातात राहील तेवढे दिवस ठेवा, त्यानंतर देवाच्या खाली एखाद्या कागदामध्ये तो पुडीमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवून द्या आणि पुढच्या वर्षी दुसरा बांधल्यावर हा विसर्जन तुम्हाला करायचा आहे। आता उद्या एक पदार्थ खाऊ नये अशी मान्यता आहे, म्हणजे तुम्हाला जर विष्णू भगवानांचा वरदहस्त हवा असेल, आता विष्णू भगवानांचा वरदहस्त का हवा असतो, कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा किंवा जिथे भगवान विष्णू प्रसन्न होतात तिथे माता लक्ष्मी स्थिर काळ वास करते, म्हणजे कायमस्वरूपी वास करते। म्हणून उद्याच्या दिवशी मिठाचे सेवन आपल्याला करायचे नाहीये। उपवास धरा किंवा धरू नका, मिठाचे सेवन करायचे नाहीये। खास करून आपले जे साधे मीठ असते त्याचं तर नाहीच नाही, सेंधव मीठ जे बाजारामध्ये मिळतं ते तुम्हाला आणायचं आहे आणि ते तुम्ही जे काही पदार्थ कराल त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे। सेंधव मिठाचाच वापर करायचा आहे उद्या, लक्षात घ्या। 10-20 रुपयाला मीठ मिळते, साधं मीठ आपल्याला वापरायचं नाहीये। तर अशा पद्धतीने उद्या पूजा करायची आहे। कशी पूजा करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे। एका चौरंगावर लाल वस्त्र, पिवळे वस्त्र, त्यावर फोटो आणि वेगळी पूजा मांडायची देखील गरज नाहीये। देवघरातल्याच याची पूजा करा, फोटो मूर्तीची, त्याच्या समोर अनंता ठेवा आणि तुम्हाला पूजा करायची आहे। उद्या विष्णू भगवानांना चंदन, म्हणजे आपलं केशर चंदन, पिवळं चंदन किंवा मग आपले घरगुती केशर असते ते दुधात कालवून तुम्हाला घालायचे आहे। भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, तुळशीची सुद्धा उद्या सेवा करायची आहे। म्हणजेच आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हळद घालून तुळशीला व्हायचं आहे, त्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या इथे, देवघराच्या इथे। उद्या तुम्हाला शक्य असेल तर शक्य नाही म्हणाच व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली याचे पठण करा आणि त्याबरोबर लक्ष्मी सूक्त सुद्धा म्हणायला विसरू नका। तर या आहेत उद्याच्या सेवा आणि उपाय, ज्या महिलांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही नक्की करा, कारण घरातले पुरुष यामध्ये जास्त लक्ष घालत नाहीत, म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे। तर लक्षात आलं असेल तुम्हाला। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।